काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, गेले 2-3 दिवस आपण कर्मविपाक शांती पर्व, त्या पतिताला 7 रेघा ओलांडल्यानंतर ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या ब्राह्मणांचा गर्वहरण झालं आणि नंतर तो पतित महाराजांची क्षमा मागतोय आणि त्यांना विचारतो की मी जो मागच्या जन्मी ब्राह्मण होतो तर या जन्मामध्ये मी शूद्र कसा झालो। यावर सद्गुरु कर्मविपाक आणि शांती पर्वाचा आधार घेऊन माणसाला जन्म कसे होतात हे सांगतायत। त्यावर त्रिविक्रम भारतीने असा प्रश्न विचारला की जर समजा आपल्या हातून पाप घडलं असेल तर त्याचं क्षालन कसं। मग शांती पर्वामध्ये ज्या ज्या पद्धतीने पश्चात्तापाची प्रायश्चित्ताची सांगितलेलं आहे की कशा प्रकारे प्रायश्चित्त घ्यावं, त्यामध्ये गोप्रदान आहे, पंचगव्य प्राशन आहे, द्रव्यदान आहे, अनेक प्रकार आहेत। हे सगळे सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्रिविक्रम भारतीला समजावून सांगितले आणि त्यामध्ये मात्र एक गोष्ट प्रामुख्याने सांगितली। ती कालपासून मी जवळजवळ 3-4 वेळा तुमच्या मनावर बिंबवावी म्हणून मी सांगत आलोय। ते म्हणजे पश्चात्ताप दग्ध अंतःकरण, मनस्वी पश्चात्ताप होणं आणि गुरुसेवा होणं, गुरुसेवा करणं। यानी किती जरी घोर पाप असेल तरी ते जातं असं सद्गुरु सांगतात। कालच्या अध्यायामध्ये आपण हे सगळं बघितलं। आता तो पतित काय म्हणतोय बघा। पतितानी हे सगळं ऐकलं, पतितानी हे सगळं ऐकलं। बर फक्त पतितानी ऐकलं का हो, तर तिथे अनेक ब्राह्मण होते, त्रिविक्रम महामुनी होता। या सगळ्यांनी सद्गुरूंनी सांगितलेलं सर्व ऐकलं। पण पतित काय म्हटला, पतित म्हटलाय की महाराज तुम्ही आला आता मला हे काही सांगू नका। अहो गुरुचरण बघितल्यानंतर ज्याप्रमाणे लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा किंवा एखादा कावळा मानस सरोवरावर जावा आणि तो राजहंस व्हावा, त्या पद्धतीने मी आलो आहे। त्यामुळे मला हे आता काहीही सांगू नका, मला तुम्ही तुमच्या ब्राह्मणांमध्ये मिसळून घ्या। श्री गुरु म्हणती पतितासी। हे ऐकल्यानंतर श्री गुरु त्या शूद्र मातंगाला म्हणतायत की अरे पूर्वी तू विप्र होतास, तू पूर्वीच्या जन्मामध्ये विप्र होतास, पण तू आई वडिलांचा किंवा गुरूंचा द्वेष केला असशील, आई वडिलांचं गुरूंची अवज्ञा केली असेल, गुरुद्रोही झाला असशील, त्यामुळे तुला हा चांडाळ जन्म म्हणजे शूद्र जातीचा जन्म प्राप्त झाला आहे।
आता मी तुला सांगतो ते ऐक. संगमावर जा, 1 महिना स्नान कर निशंक मनानी. एक लक्षात ठेवा, सद्गुरूंनी सांगितलेली आज्ञा किंवा सद्गुरूंनी सांगितलेलं हे निशंक मनानी मानायचं असतं. त्याच्यावर शंका उपस्थित करायची नसते. हे शक्य आहे का, हे असं आहे का, नाही. सद्गुरू वाक्य प्रमाण. तर सद्गुरू त्याला सांगतात की तू आता संगमावर जा, 1 महिना निशंक मनाने स्नान कर, तुझे दोष जातील आणि तुला पुनरपी ब्राह्मण जन्म प्राप्त होईल. आता सांगतो ऐक. स्नान संगमी मास 1 महिना केलिया दोष जाती निशंक. हा शब्द महत्वाचा आहे. खरंच 1 महिना स्नान केल्याने दोष जातील का? सद्गुरूंनी तर सांगितलंय. मी तर महिनाभर स्नान केलंय, मग गेले असतील का? केलिया दोष जाती निशंक, पुन्हा विप्रजन्म होईल. तर ते गेल्यानंतर पुन्हा तू विप्रजन्माला येशील. पतित म्हणतोय, गुरुराया, अहो तुमचं दर्शन मला झालं, मला आता कसले दोष राहिलेत? कावळा जर मानस सरोवरावर गेला तर तो राजहंस होतो. तसं तुमचं दर्शन मला झालंय. माझी सर्व गात्र पवित्र झाली आहेत तुमच्या दर्शनाने. आता तुम्ही कृपा करावी. मी शरण आलोय. शरणागताचं रक्षण करावं, शरणागताची इच्छा पूर्ण करावी. मला आता या घोर अशा माया मोहानी वेष्टिलेल्या संसारातून तारा. तैसा तव दर्शन मात्रे पवित्र झाली सकळ गात्रे. पवित्र झालो तारावे आता त्वा कृपा पात्रे. तुझ्या कृपाने मला तार. मी शरणागत आहे, मी शरण आलो आहे. परिसलागता लोखंडासी. बघा वरती मानस सरोवराला कावळा गेल्यानंतर ती उपमा दिली आहे. पुन्हा उपमा देतोय. जर लोखंडाला परिस लागला तर त्याचं सुवर्ण होतं, पण त्या सुवर्णाचं परत लोह होत नाही. मला सांगा गुरुराया, जर समजा परिसाला लोखंड लागलं तर त्या लोखंडाचं सुवर्ण होईल, पण ते सुवर्ण परत लोखंड होतं का? त्याप्रमाणे मी तुमच्या दर्शनाने पवित्र झालो आहे. मग आता मला कशाला माघारी पाठवताय? तव दर्शन सुधारसी. तुमचं दर्शन म्हणजे सुधारस आहे. आपण झालो ज्ञानराशी. बरं, हे मी चुकीचं सांगतोय असं नाही गुरुवर्य. आत्ता इथे घडलंय. मी 7 रेषा ओलांडल्या आहेत. तुमचं दर्शन झालंय. तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी टाकली आहे. तव दर्शन सुधारसी. आपण झालो ज्ञानराशी. मी ज्ञानवंत झालो आणि तुम्ही अभिमंत्रोनी आम्हासी. बघा, मी जे वारंवार सांगतो मंत्राबद्दल ते इथे पुन्हा सिद्ध झालाय. तो पतित सुद्धा सांगतोय की तुमच्या दर्शनाने मी ज्ञानी झालो हे सगळं, पण अभिमंत्रोनी. तुम्ही अभिमंत्राबाबो मला. माझ्यावर काय संस्कार करायचे ते करावे आणि मला ब्राह्मणांमध्ये मिसळावं. तव दर्शन सुधारसी. आपण झालो ज्ञानराशी. अभिमंत्रोनी आम्हासी.
विप्रामध्ये मिळवावे, ऐकोनी तयाचे वचन. जेव्हा तो हे सगळं, आता तो मुळात जरी मातंग असला तरी तो आता सद्गुरूंच्या कृपेने, भस्माने, मंत्राने तो ज्ञानवंत झालाय. त्यामुळे तो या अशा प्रकारची वाक्यरचना किंवा अशा प्रकारचे शब्दप्रयोग करणारच. कारण तो अध्यापक झालाय, अग्रवेदी झालाय. सद्गुरू त्याचं ऐकतात, मनामध्ये हसतात. अहो हा मातंग ज्ञानी झाला तर मला सांगायला लागलाय आता. ऐकोनी तयाचे वचन, श्री गुरु बोलती हसोन. श्री गुरु हसले. तू योग्य बोलतोयस, हे बरोबर आहे, पण तव देह जातीन. तू बोलतोय ते सगळं सत्य आहे, ते मान्य आहे, पण तुझा जो देह आहे ना, हा ब्राह्मण जातीला उपयुक्त नाही आहे. ब्राह्मण जाती करता हा योग्य नाहीये. मग तुला हे सगळे लोक ब्राह्मण म्हणून कसं संबोधतील, किंवा तू ब्राह्मण कसा होशील? ऐकोनी तयाचे वचन, गुरु बोलती हसून, तव देह जातीहीन. विप्रकेवी म्हणतील, अरे तुझा देह जातीहीन आहे. मग आता तुला हे सगळे जण, तू म्हणतो तू ज्ञानवंत झालायस, ज्ञानी झालायस, अग्रवेदी झालायस, हे तुला मागच्या जन्मातला आठवतंय, हे सगळं सत्य आहे रे. पण तुझा देह हा या जन्मातला आहे. तुझं ज्ञान 7 जन्मापूर्वी तू अध्यापक होता ते आहेस, पण तुझा देह या जन्मातला आहे ना, तो जातीहीन आहे. मग त्याला हे विप्र कसे काय म्हणतील? पतिताच्या ग्रहासी, तू शूद्राच्या घरामध्ये, पतिताच्या घरामध्ये जन्माला येऊन वाढलायस, मग तुला ब्रह्मत्व कसं काय प्राप्त होईल? हा प्रश्न सद्गुरू त्याला विचारतात. कारण आता त्यालाही साधा सुद्धा प्रश्न विचारून उपयोग नाही हो, तो ज्ञानी पुरुष झालाय. त्यामुळे त्याला तसाच प्रश्न विचारायला पाहिजे. अरे तू पतिताच्या घरी जन्माला आलायस, पतिताच्या घरी वाढलायस, तुझा देह पतिताचा आहे, मग तुला ब्रह्मत्व कसं मिळेल? अरे हे सगळे जे ब्राह्मण आहेत ना, हे तुझी निंदा करतील. सद्गुरू त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. बर तुला मी हे सांगतो, याच्या मागची एक आख्यायिका पण सांगतो, ऐक म्हणे. हे जे ब्राह्मण आहेत हे तुझी निंदा करतील, कारण तू पतिताच्या घरी जन्माला आलायस, पतिताच्या घरी वाढलायस, हा देह पतिताच्या घरचा झालाय. त्यामुळे हे ब्राह्मण तुझी निंदा करतील, तुला ब्राह्मण म्हणून संबोधन देणार नाही. बर मी याच्याकरता तुला एक सांगतो, ऐक. पूर्वी काय माहिती का, विश्वामित्र ऋषी होते. हा क्षत्रियांची गाधीपुत्र होता. हा म्हणजे हा क्षत्रिय होता. कोण? विश्वामित्र. पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रिय वंशी गाधीपुत्र. हा गाधीपुत्र क्षत्रिय वंशातला होता, पण आपल्या तपाच्या बळावर तो पवित्र झाला. तपाच्या बळावर तो ज्ञानवंत झाला, तपाच्या बळावर तो ऋषी झाला. पण तो सगळ्यांना म्हणत होता की मी आता ज्ञानवंत झालो आहे, माझ्या तपाच्या सामर्थ्यावर मी क्षत्रिय जन्माला आलो.
पण मी माझ्या तपाच्या सामर्थ्यावर ज्ञानवंत झालोय, त्यामुळे मला सगळेजण ब्राह्मण म्हणा. ब्रह्माची 100 वर्ष त्यांनी तप केलं. ब्रह्माची 100 वर्ष. आता ब्रह्माच्या 100 वर्षाचा हिशोब म्हटला तर असं म्हणतात की आपले 1 वर्ष म्हणजे 365 दिवस हा ब्रह्माचा 1 दिवस. आता या हिशोबाने तुम्ही गणित लावा. त्यांनी तर सांगितलं की ब्रह्माच्या 100 वर्ष तप केले महाक्लेश, अतिशय त्रास सहन केला. हो, ब्रह्माच्या 100 वर्ष मी तप केलं, अतिशय त्रास सहन केला, आणि त्या बळावर मला सगळ्यांनी ब्रह्मऋषी म्हणावं. कारण मी ज्ञान प्राप्त केलंय, मी विद्वान झालो आहे, मी ऋषी झालो आहे. बर, मी 1-2 दिवस 1-2 तप असं तप नाही केलं, मग ब्रह्माची 100 वर्ष तप केलंय मी, आणि मला ब्रह्मऋषी म्हणावं. इंद्रादी सुरवर, इंद्रादी देवांना सुद्धा तो सांगतोय तपाच्या बळावर. त्यांना सगळ्यांना विनंती करतोय की तुम्ही देवता आहात, आम्हाला ब्रह्मऋषी म्हणा. मी ज्ञानवंत झालो आहे, तपवंत झालो आहे, विद्वान झालो आहे. इंद्रादी सुरवरांसी विनविता झाला परियसी. परपरीने त्यांची विनंती केली, आपणा ते ब्रह्मऋषी, मला ब्रह्मऋषी म्हणावं. तेव्हा देव त्याला म्हणतात, हे बघ रे बाबा, तुला ब्रह्मऋषी असं म्हणा असं म्हणतोय, पण आमचा गुरु कोण आहे? तर वशिष्ठ हा ब्रह्मऋषी आहे. आता आम्हाला गुरुआज्ञा झाली, आम्हाला गुरूंनी सांगितलं की याला ब्रह्मऋषी म्हणा, तर आम्ही म्हणू. देव सुद्धा गुरु आज्ञेवर जातात, हे या वाक्यातनं लक्षात येईल तुम्हाला. देव सुद्धा गुरु आज्ञा पाळतात, आणि आम्ही मनुष्य असून न बोललेलं बरं. देव म्हणतात की अरे आमचा गुरु वशिष्ठ ऋषी, आणि तो जर तुला ब्रह्मऋषी म्हणाला तर, आणि तरच आम्ही तुला ब्रह्मऋषी म्हणू. वशिष्ठ गेला. मग आता हा ब्रह्मऋषी आहे. विश्वामित्र वशिष्ठांकडे गेले, वशिष्ठांना सांगितलं मला ब्रह्मऋषी म्हणा. जर तुम्ही म्हटलात तर तुम्ही देवांचे गुरु आहात, तुम्ही देवांचे वशिष्ठ गुरु म्हणून आम्हाला इंद्राने सांगितलंय, आणि तुम्ही जर मला ब्रह्मऋषी म्हटलात तर ते मला ब्रह्मऋषी म्हणतील. त्यामुळे तुम्ही मला ब्रह्मऋषी म्हणा. मी विद्वान आहे, ज्ञान आहे, सगळं काही आहे. मी अनंत वर्ष तप केलेलं आहे. मग त्या वशिष्ठांशी विनवी विश्वामित्र ऋषी आता वशिष्ठांना विनंती करतोय, वशिष्ठांना सांगतोय, केले तप बहुकाळ, किती काळ मी तप केलंय, मी ज्ञानवंत झालोय, मला तुम्ही म्हणावा ब्रह्मऋषी. तेव्हा वशिष्ठ म्हणतायत, क्षत्रिय तपास अपात्र. अरे तू तप केलं हे ते सगळं सांगतोयस,
अनेक वर्ष तप केलं आहेस, तपाने तू ज्ञानी झाला आहेस, हे सगळं सांगतं. पण तुला माहिती आहे का, क्षत्रिय हे तपा करता अपात्र गणले गेले आहेत. तू पहिले तुझा हा देह सोड आणि विप्रकुळात जन्माला ये. वशिष्ठ म्हणे, ऐक विश्वामित्र. विश्वामित्र ऐक आता, क्षत्रिय तपास अपात्र, देह टाकोनी मग पवित्र. हा देह टाकून पवित्र हो आणि विप्रकुळी जन्मावे. विप्राच्या कुळामध्ये जन्माला यावं, मग तुझा होईल व्रतबंध. हा देह टाकल्यानंतर तू विप्रकाळात जन्माला आला की तुझी मुंज होईल. मग तुला गायत्रीचा बोध होईल, गायत्री मंत्र मिळेल आणि त्यानी तुझी शुद्धी होईल आणि मग तू ब्रह्मऋषी होशील. मग तुझा होईल व्रतबंध, होईल गायत्री बोध. तधी तुवा होशी शुद्ध. तेव्हा तू शुद्ध होशील. जेव्हा तू ब्राह्मण कुळात जन्माला येशील, तुझा व्रतबंध होईल, तुला गायत्रीचा बोध होईल, मग तू शुद्ध होशील आणि मग ब्रह्मऋषी म्हणून तुझं नाव होईल. सध्या नाही. वशिष्ठ सांगतात, काहीही केलं. आता विश्वामित्र परोपरीने समजवायचा प्रयत्न करतायत, पण वशिष्ठ त्यांना ब्रह्मऋषी म्हणायला तयार नाहीत. काही केल्यान म्हणे विप्र, मग कोपला विश्वामित्र. मुळात क्षत्रिय आहे, क्षत्रियाला क्रोध लवकर येतो. यांनी अनेक प्रकारे, विश्वामित्रांनी अनेक प्रकारे वशिष्ठांना समजावून सांगितलं, तरीही वशिष्ठ ठाम होते, ते ऐकायला तयार नाही. हे बघितल्यानंतर मात्र क्षत्रियाचा देह आहे, क्षात्र धर्माचा देह आहे, त्यामुळे क्रोध हा येणार. मग कोपला विश्वामित्र. मग बाबा आता बऱ्याच पद्धतीने यांना समजावून सांगतोय, हे ऐकत नाही. आता शस्त्राशिवाय पर्याय नाही. वशिष्ठांचे शतपुत्र, वशिष्ठांची 100 मुलं त्यांनी मारली हो विश्वामित्रांनी. का? मला ब्रह्मऋषी म्हणा म्हणून. कोपले विश्वामित्र. त्यांनी वशिष्ठांच्या 100 मुलांची हत्या केली. पण वशिष्ठ हे ब्रह्मज्ञानी होते. ब्राह्मणाला क्रोध लवकर येत नाही, सद्गुरूंना तर क्रोध येतच नाही. कारण आला आता अनेकांची दशा करून टाकतील ते. त्यामुळे विश्वामित्रांना काही क्रोध आला नाही. ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी नव्हे कदा तामसी. ब्रह्मज्ञानी माणूस, ज्ञानवंत माणूस कधीही कोपत नाही. अथवा न म्हणे ब्रह्मऋषी. ते चिडलेही नाही, ते रागवलेही नाही आणि त्यांनी त्या विश्वामित्रांना ब्रह्मऋषी पण म्हटलं नाही की बाबा आपल्या 100 मुलांना मारलंय, अजून काही हा करेल, त्याच्यापेक्षा म्हणा एकदाच याला ब्रह्म. नाही, असं विश्वामित्रांनी वशिष्ठांनी केलं नाही. ब्रह्मज्ञानी होते, चिडले नाहीत आणि विश्वामित्रांना ब्रह्मऋषी पण म्हटलं नाही. वर्तता ऐसे एके दिवशी. काळ चालला होता, विश्वामित्रांची धडपड चालली होती की मला ब्रह्मऋषी म्हणावं, मला ब्रह्मऋषी म्हणावं. पण विश्वामित्र वशिष्ठ म्हणायला तयार नाहीयेत.
अनेक प्रकारे प्रयत्न केले, वशिष्ठांचे 100 पुत्र मारले, तरीही वशिष्ठ म्हणत नाहीयेत. असा काळ चालला होता. विश्वामित्रांना आता क्रोध आणखी लालावर झाला. अहो 100 मुलं मारली तरी हा माणूस ऐकत नाहीये. अनेक प्रकारे यांना त्रास देऊन झाला तरी हा ऐकत नाहीये आणि मला ब्रह्मर्षी म्हणत नाही. आणि जोपर्यंत हा मला ब्रह्मर्षी म्हणणार नाही तोपर्यंत देवताही मला ब्रह्मर्षी म्हणणार नाहीत. काय हे? मग काय करावं? मग विश्वामित्र कोपेसी, कोपला विश्वामित्र, हातामध्ये पर्वत घेतला आणि हा पर्वत आता वशिष्ठांच्या डोक्यावर टाकू, वशिष्ठांना संपवू, हा मनामध्ये विचार आला. वर्तता ऐसे एके दिवशी विश्वामित्र कोपेसी हाती घेऊन पर्वतासी चालू आला वशिष्ठावरी. वशिष्ठांवर चालून गेला. 100 पुत्र मारलेत, अनेक प्रकारचा त्रास दिलाय, तरीही बाबा ऐकत नाहीये. त्यामुळे आता ह्यालाच मारा. विचार करती मागुती मनी. मग मात्र त्याच्या मनात विचार आला, अरे आपण ह्याला तर मारू, पण याला मारलं तर मला ब्रह्मऋषी कोण म्हणेल? कारण मला ब्रह्मऋषी म्हणण्याकरता हाच पहिला आहे. यांनी म्हटलं तर सगळे म्हणणार आहेत. मग अहो यालाच जर मी मारलं तर मला बाकीचे कोण ब्रह्मऋषी म्हणतील? हा मनामध्ये विचार आला. विचार करीत मागुती मनी. मग मनामध्ये विचार आला, जरी वधीन वशिष्ठ मुनी, जरी समजा मी वशिष्ठ मुनींचा वध केला, आपणा ते न म्हणे कोणी, मग आपल्याला कोणीही ब्रह्मऋषी म्हणणार नाही. जोपर्यंत हा आहे, हा जोपर्यंत पहिल्यांदा आपल्याला ब्रह्मऋषी म्हणणार नाही तोपर्यंत कोणीही म्हणणार नाही. मग याला मारून उपयोग काय? विचार बरोबर आहे. इंद्रादिदेव समस्त ऋषी हे ज्यावेळेस हा पर्वत घेऊन धावलाय, त्याच्या मनामध्ये हा विचार आलाय. मग इंद्रादिदेव सगळे वशिष्ठांना म्हणतायत, अहो तुम्ही त्याला ब्रह्मऋषी म्हणा, नाही तर आम्ही पण म्हणणार नाही. काय अवस्था केली आहे त्यांनी तुमची? यांनी जर आता तुम्हाला मारलं तर त्याला दोष फार लागणार आहे. बर इकडे विश्वामित्रांच्या मनामध्ये चलबिचलता सुरू झाली आहे की मी यांना जर मारलं तर मला ब्रह्मऋषी कोणी म्हणणार नाही. ऐसा वशिष्ठ मुनीस, या वशिष्ठ मुनींना मारिता फार दोष, यांना मारलं तर फार दोष आहे बाबा. हो हे ब्रह्मऋषी आहेत, देवांचे गुरु आहेत, नको रे बाबा. म्हणून त्यांनी तो जो पर्वत उचलला होता मारण्याकरता तो त्यांनी फेकून दिला. ऐसा वशिष्ठ मुनीस मारिता यासी फार दोष, याला मारला तर फार दोष आहे. आणि म्हणून टाकी गिरीवरा, असं त्या पर्वताला भूमीवरी पेली, भूमीवर फेकून दिलं. अनुतप्त झाले अंतःकरण. आता इथे बघा, जे कालच्या आणि परवाच्या अध्यायामध्ये सांगितलंय त्याचा प्रत्यंतर इथे आला बर का. मनापासून पश्चात्ताप झालाय विश्वामित्रांना. अनुतप्त झाला अंतःकरणी, मनामध्ये पश्चात्ताप झाला. अरे अरे अरे, मी काय करायला निघालो होतो, माझ्या हातून काय घडलं. वशिष्ठ ते ओळखोनी, वशिष्ठांनी ओळखलं गुरु आहेत ते. यांना खरोखर मनापासून पश्चात्ताप झाला आहे
हे सद्गुरूंनी ओळखलं, वशिष्ठांनी ओळखलं. अनुतप्त झाला अंतःकरणी, मनापासून याला पश्चात्ताप झाला. मी कालपासून सांगतोय, इथे त्याचा प्रत्यंतर लगेच आला. विश्वामित्रांना पश्चात्ताप झाला, वशिष्ठांनी ते ओळखलं. अहो सगळे दोष गेले. काय म्हणतात वशिष्ठ? ब्रह्मऋषी या. अहो त्याला विश्वामित्राला ब्रह्मऋषी म्हणावं म्हणून विश्वामित्रांनी अनेक प्रकार केले. त्याच्या 100 पुत्रांचा वध सुद्धा केला. पण तरीही म्हणेना, बर याच्यावर पर्वत घेऊन मारायला धावला तरीही म्हणेना. पण एका क्षणामध्ये असं काय घडलं की त्यांना ब्रह्मर्षी ही पदवी वशिष्ठांनी दिली? विचार करा, 100 पुत्र मारले, आपल्यावर पर्वत घेऊन धावलाय. गुरु स्थिर असतो, गुरु चिडत नाही, गुरु रागवत नाही. मग असं काय घडलं? तर विश्वामित्रांना झालेला पश्चात्ताप अंतःकरणपूर्वक तो वशिष्ठांनी ओळखला आणि म्हणून त्यांना ब्रह्मऋषी म्हणून पाचारिले तये वेळी संतोषुनी आनंद झाला विश्वामित्रांना की चला आपल्याला ब्रह्मऋषी ही पदवी मिळाली, आपण पवित्र झालो. आणि मग म्हणे, अहो वशिष्ठ, तुम्ही मला ब्रह्मर्षी म्हटलात तर माझ्या घरी अन्न घ्यायला यावं. आता जेवाचं निमंत्रण दिलंय वशिष्ठांना. आनंद झाला, आपल्याला ब्रह्मर्षी ही पदवी मिळाली. म्हणून विश्वामित्रांना जो आनंद झालाय त्या आनंदाच्या भरात त्यांनी वशिष्ठांना जेवायला बोलवलं. आता वशिष्ठ जेवायला जातात का? ही कथा सांगितल्यानंतर पतितामध्ये काय फरक होतो तो ऐकतो का? पुढे काय होतो? वशिष्ठ जातात का विश्वामित्रांकडे जेवायला, का काही कारण सांगतात? मग ते काय कारण असावं, का जातात? अहो इतका वेळ तर त्याला सांगितलं तू क्षात्र आहे, तो तपाला अधिकारी नाहीस, पण त्याचा पश्चात्ताप बघून त्याला ब्रह्मऋषी म्हटलंय. मग हे जेवायला जातात का, काय होतं हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.